तर मुंबईमध्ये आमदार आणि नगरसेवकांच्या पोटाला चिमटा बसलेला आहे। मंत्रालय, विधान भवन, बीएमसी मधील उपाहारगृहांवर संक्रांत आली आहे। विरोधकांनी त्यानंतर सरकारवर निशाणा साधलाय। मुंबईतील मंत्रालय, विधान भवन, बीएमसी मधील उपाहारगृह बंद आहेत, त्यामुळे आमदार आणि नगरसेवक यांना इथे जेवण करता येत नाही, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। नाही, ठीक आहे, मंत्रालयातले लोकांना चहा पाणी नाश्ता नाही मिळाला तर मरणार नाहीत कोणी, पण जनतेचे हाल होत आहेत त्यांचं काय? उद्या संपूर्ण व्यवहार ठप्प होतील, बिझनेस ठप्प पडतील आणि त्यातून आत्ताच कर्जबाजारी झालेलं देश आणि राज्य हे पुन्हा खाईत लोटल्या जाईल। त्या सर्व गोष्टीला कोण जबाबदार? यांना याचं उत्तर द्यावं या संदर्भात, अशी आमची भूमिका आहे। केंद्र सरकार तेल, गॅस सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत। कोणीही अफवा पसरवू नये, कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये। अफवेवर विश्वास ठेवून जर साठेकरण आपण सुरू केलं तर परिस्थिती खराब होईल। त्यातनं डिमांड आणि सप्लाय हे जे काही सूत्र आहे ते सूत्र कुठेतरी गडबडेल, आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका।